नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या 16 जूनच्या भागामध्ये सायली उठलेली दिसते आपल्याला आणि ती उठल्यानंतर लगेच सांगते की मीच तुमची तन्वी आहे रविराज काका, विश्वास ठेवा त्याच्यावर. रविराज काका लगेच म्हणतात, हे बघ सायली, आम्ही तुझं ऐकून घेतो म्हणजे याचा अर्थ असा नाही की तू प्रत्येक गोष्ट तन्वीसारखी करायला बघशील. सायली लगेच अर्जुनकडे बघते आणि म्हणते, अहो तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा ना, मी खरंच तन्वी आहे हो. त्यावर अर्जुन लगेच म्हणतो, हे बघ सायली, मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकून घेत असेल तर याचा अर्थ असा नाही की तू उद्याकडं चालून काहीही सांगशील आणि मी त्या गोष्टीवर विश्वास ठेवल. पण अर्जुन तिच्याकडं बघतच असतो. तितक्या जोरात ती दचकून उठते आणि सर्वजण तिच्याजवळ जात आहे. प्रेक्षकांनो, आपण बघतही आहोत, पण तेव्हा ती अगोदर जे दाखवलं ते स्वप्नामध्ये असते आणि ते स्वप्न बघत असते की ती स्वप्नामध्ये सर्वांना सांगते आहे की तीच तन्वी आहे. असं असं म्हटलं ती सगळ्यांकडं कावऱ्याबावऱ्या नजरेने बघते आणि सर्वजण तिला विचारता, का गं काय झालं गं सायली? असं म्हणून तिला काकी पण विचारते. सुमन काकी म्हणते, तू बेशुद्ध का पडली होती गं सायली? काय झालं होतं? तू तर आश्रमात गेली होती ना? पण ती अजूनही थोडीशी याच्यामध्येच आहे की तिलाच कळत नाही की मी कोणाकडं काय सांगून काय नाही. कारण तिला माहिती आहे की ती तन्वी आहे, पण मी हे माझ्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. असं म्हणून सर्वजण तिच्याकडे बघून प्रत्येकजण विचारतो, तू बरी आहेस ना? अश्विनही म्हणतोय, वहिनी बरे आहेस ना तुम्ही? आणि हे बघून प्रतिमा आत्या तर खूप खुश होत आहे की कमीत कमी सायली शुद्धीवर आलेली आहे. आणि अर्जुन म्हणतो, तू चांगली आहेस ना? तुला काही त्रास तर होत नाही ना? पण प्रतिमा आत्या लगेच कल्पनाताईंना म्हणताय की चल ग, आपल्याला देवाला पाण्यातून काढावं लागेल बरं का आता. असं म्हणून त्या दोघीजणी लगेच निघताय. अर्जुन पुन्हा सायलीला म्हणतो की तू आराम कर आणि तिला तो आराम करायला लावतो आणि उठून तिघंजणही बाजूला होत आहे. चैतन्य, अश्विन, अर्जुन. आणि चैतन्य त्याला सांगत असतो अर्जुनला की हे बघ, तू बरा आहेस ना? मला सायली वहिनीपेक्षा तुझंच फार टेन्शन आलं होतं. पण अर्जुन म्हणतो की नाही रे, मी ठीक आहे, काही टेन्शन नाही. आणि लगेच चैतन्य त्याला सांगतो, हे बघ, आज आपली कोर्टमध्ये हिअरिंग आहे आणि त्याला तुला यावंच लागणार आहे. अर्जुन नसतो तर मी तुला बोललो नसतो, असं चैतन्य अर्जुनला सांगत असतो. आणि त्यात लगेच अश्विन म्हणतो, हे बघ दादा, तू जा, मी आहे, मी दिल सायली वहिनीकडं लक्ष. असं म्हणून अर्जुनला एक अश्विन सांगतो आणि अर्जुन आणि चैतन्य लगेच रूमच्या बाहेर जाताना दिसतंय प्रेक्षकांनो. पुन्हा सायली झोपलेली आहे, पण सायली काही शांत झोपलेली दिसत नाही. तिला पुन्हा मधुभाऊंचा चेहरा डोळ्यासमोर दिसतोय आणि ती म्हणत असे, मधुभाऊ सांगा ना, मीच तन्वी आहे ना? तुम्ही मला सांगितलं, पण मी हे समोरच्यांना कोणाला कसं काय पटवून सांगणार आहे? घरातली मंडळी माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. असं तिच्या डोळ्यासमोर चाललं. ती उठून बसते प्रेक्षकांना लगेच. आणि इकडं अश्विन बाहेर येतोय आणि सुमन काकींनाही सांगतोय की तर सायली वहिनी झोपली. तितक्या सुमन काकी त्याला म्हणते, हे बघ, तू पण जा आणि आराम कर, मी फुलं तोडून आणते बरं. आणि अश्विनही वरती झोपायला जातोय आणि तो आतमध्ये रूममध्ये जाताना दिसतात बरोबर लगेच सायली रूमच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करते. म्हणजे येतेच आहे प्रेक्षकांनो, प्रयत्न काय करणार, येतेच आहे. आणि ती बघते की हॉलमध्ये कोणीच नाही. ती म्हणते की मी कधी कोणाला दिसले तर मला हे कोणीच जाऊ देणार नाही. असं म्हणून ती पटकन लगेच जिना उतरते आणि सावकाश इकडे तिकडे बघत असताना लगेच हॉलच्या बाहेर जाताना आपल्याला दिसते आहे प्रतिमा आत्या आणि कल्पनाताई मंदिरातून आल्या आणि सुमनताई लगेच त्यांना म्हणता, फार उशीर लागला हो तुम्हाला यायला. त्यात कल्पनाताई आणि प्रतिमा आत्या, अगं, आम्ही सांगितलेलं नव्हतं ना आम्हाला अभिषेक करायचा आहे, म्हणून आम्हाला वेळ लागला अगं, ऐन टायमावर अभिषेकचं ठरलं असं म्हणून. आणि त्याही विचारतात, सायली झोपली का गं? असं सुमनला विचारताना सुमन लगेच हो म्हणते. तितक्यात अर्जुन येताना दिसतोय आणि अर्जुन म्हणतो, मी ना सायलीला भेटून येतो बरं का वरून. प्रतिमा आत्या आणि कल्पना लगेच म्हणतात, आता सायलीला अगदी बरं वाटेल, कारण आता अर्जुन आला आहे ना, अर्जुन बरोबर तिला उठवेल बघा बरं का. असं म्हणून दोघेही खुश होत आहे ना. अर्जुन जिना चढून वरती जातोय, पण अर्जुनच्या हातामध्ये आपल्याला काय दिसतंय मंडळी? ओ, याचे फुलं, निशिगंधाचे फुलं आणले अर्जुनने सायलीसाठी. आणि तो लगेच मनात म्हणत असतो, ती खूप खुश होईल हे फुलं बघून. आतमध्ये गेल्यावर तो बघतो तर बायको का तर काही दिसत नाही माझी. असं म्हणून तो तिला आवाज येतो, सायली कुठे आहे बरं का ही? बहुतेक वॉशरूममध्ये गेली असेल. असं म्हणून तो पुन्हा तिला आवाज येतो, सायली बायको, अगं कुठं आहेस तू? सायलीचा आवाज येत नाही राव तिला, म्हणून तो लगेच कॉल करायला सुरुवात करतोय आणि सायलीचा फोन रूममध्येच दिसतोय. आणि इकडं बघा प्रेक्षकांनो, मैपतराव पुन्हा त्यांची सभा घेऊन बसलेले आणि पूर्ण शिष्यमंडळ त्यांच्या अवतीभोवती बसलेले.
पण तो जो जासूस होता ना प्रेक्षकांनो, तो आता महिपत बाबांकडे येताना दिसतोय बरं का आपल्याला. आणि तो बघून दोघंही एकमेकांना बघून हसताय. म्हणजे असं वाटतंय की शक्यता महिपत बाबांनीच त्या जासूसला लावलेलं असं सायलीवर पाळत ठेवण्यासाठी. आणि तो त्यांच्या पाया वगैरे पडतोय आणि ते म्हणतो हा ये वगैरे असं म्हणतोय तो. आणि तो जासूस म्हणतो अण्णा तुम्ही मला ओळखलं नाही का. मग त्याच्यानंतर तर महिपतराव म्हणता अरे मी तुला ओळखलं पण वयाच्या मानाने थोडासा वेळ लागतो ना बाबा ओळखायला. न ओळखायला काय झालं तुला, तू आता 2 वर्षांनी दिसतोय, असं महिपतराव त्याच्याशी बोलत असता. आणि तोही म्हणतो की अण्णा तुम्ही हे काय केलंय, तुमचं तर पूर्ण बदलूनच टाकलंय. तितका तिथं सचिन पण येताना दिसतोय प्रेक्षकांना आपल्याला. म्हणजे आता नक्की काहीतरी इथं खिचडी पकणार आहे बघा तुम्ही. आणि इथं आता पुन्हा सायली असं वाटतंय की आपल्याला आश्रमात चालली, पण ते आश्रमात नाही मंदिरात जाताना दिसते प्रेक्षकांनो. आणि तिला पुन्हा तसंच आठवायला लागलं जे तिने फुलं वगैरे काढलेले होते. मधुभाऊंबरोबर जी जे गार्डनमध्ये पाण्याबरोबर खेळत होती, तिची जे जीवाची घालमेल चालली ना ती अजूनही थांबत नाही. आणि रिक्षावाले काका तिला म्हणताय की तर मॅडम तुम्ही सांगा तुम्हाला कुठं जायचं, असं म्हणून ती मंदिराचं नाव सांगते प्रेक्षकांनो. आणि अर्जुन खाली येतोय आणि आल्यावर म्हणतो की सुमन काकी सायली तर काही वरती नाही ग, तू बघितलं का तिला कुठं जाताना. पण सुमन काकी म्हणते अरे नाही रे अर्जुन, ती वरतीच होते, मी फक्त बागेत गेली फुलं घ्यायला. त्याच्याने खूपच टेन्शन येतंय कल्पनाताईंना पण आणि प्रतिमा त्यांना. त्या दोघंही म्हणताही न सांगता कुठं गेली बरं का. आणि प्रेक्षकांना लगेच अर्जुन कुसुमताईंकडं आश्रमामध्ये फोन लावतो आणि कुसुमताईंना विचारतो सायली आली का तिकडं. पण कुसुमताई नाही म्हणताय आणि त्याला खूप टेन्शन आलं आहे. आणि तो म्हणतो की आता काय करायचं असं म्हणून अश्विन तिथे येतोय आणि अश्विन म्हणतो काय झालं. ते सर्वजण म्हणतात की अरे सायली न सांगता गेली. अरे वहिनी असं न सांगता कसं काय जाणार. पण अर्जुन म्हणतो की मला समजलं ती कुठं जाणार, ती 2च ठिकाणी जाऊ शकते बरं का. एक तर एक आपल्या घरी, ह्या दोघी घरी आणि एक आश्रमामध्ये. पण दुसरं म्हणजे ती मंदिरामध्ये. हे लक्षात आल्यानंतर अर्जुन म्हणतो मी तिला बघायला जातो. पण मग हे सर्वजणी म्हणतात की अरे आम्ही पण येतो तुझ्याबरोबर. पण अर्जुन म्हणतो नाही नाही मी जातो, मला माहिती ती कुठं गेलेली असेल. असं म्हणून अर्जुन लगेच तिला बघायला निघतोय प्रेक्षकांनो. आणि इकडं पुन्हा आपल्याला अस्मिता आईच्या फोनची वाट बघताना ती म्हणते आई फोन करणार होती मला. पण असं बघताना असता तिला लगेच सचिनचा फोन येताना दिसतोय. पण ती म्हणते अरे हा का फोन करतोय मला, काही समजायला मार्ग नाही. असं म्हणते फोन कट करते त्याचा. पण बापरे याचा तर फारच पारा चढलाय सचिन रावांचा. तो म्हणतो अस्मिता तू माझ्या मेसेजचाही रिप्लाय दिला नाही आणि आता माझा फोनही उचलत नाही आहे, तू हे बरोबर नाही करत आहे. तो पुन्हा कॉल करायला घेतोय आणि इकडं अस्मिताला असं वाटतं की सचिनचाच कॉल आला आहे. पण तो तिने ज्या जॉबसाठी ॲप्लिकेशन केलेलं असतं तिथला कॉल असतो. ती भडकते त्याच्यावर. पण लगेच तिकडनं आवाज येतो की मॅडम तुम्ही जॉबसाठी आमच्याकडे ॲप्लिकेशन केलं तर मी तिथून बोलतोय, तुम्ही जॉबसाठी येऊ शकता का. ती लेखन ते सॉरी सर मला असं वाटलं की दुसरं कोणाचाच कॉल आहे म्हणून माझ्याकडनं बोललं गेलं. पण हो हो मी येईल सर, तुम्ही सांगा फक्त केव्हा यायचं, असं म्हणून ती सांगत असेल. पुन्हा त्या सरांना ती म्हणते की सॉरी सर माझ्याकडनं चुकलं. आणि इकडं आपल्याला सायली मंदिराच्या शिड्या चढताना दिसते प्रेक्षकांनो. आणि येताना तिला चक्कर पण येताना समजतंय. ती मंदिरात येते आणि देवी मातेला सांगते की का गं तू माझी एवढी परीक्षा घेते, मी कोण आहे. मी प्रतिमा त्यांना रवी काकांना हे कसं सांगू का मी त्यांची मुलगी, मी त्यांची लहान हरवलेली तन्वी आहे. ती देवी मातेशी भांडण करते आणि ती पुन्हा पुन्हा विचारते सांग मला, मी कसं सांगू, तूच मला मार्ग दाखव, असं म्हणून ती देवी मातेला सांगते आणि रडते. प्रेक्षकांना आपल्याला दिसते पण आहे. आणि ती म्हणते की तूच मला ह्याच्यामधनं सोडव आता, तूच मला ह्याच्यामधनं बाहेर काढू शकते, माझ्या मनाची घालमेल तूच थांबवू शकते, असं म्हणून ती देवीजवळ हात जोडून प्रार्थना करताना दिसते प्रेक्षकांनो. आणि अक्षरशः ती खूप रडते सायली. आणि हे बघितल्यावर शेवटी काहीतरी मार्ग निघणारच आहे, कारण ती देवीच्या मंदिरातच गेलेली आहे आता. त्याच्यामुळे बघूया भेटूया पुढच्या भागामध्ये. आणि तिथं अर्जुन आलेला दिसतोय आपल्याला. आणि अर्जुनला जेव्हा ती सांगते जेव्हापासून मी तन्वी झाली आहे तेव्हापासून मला लहानपणाच्या तन्वीची एक एक गोष्ट आठवत आहे आणि त्या सारख्या मला माझ्याच आहे असं जाणवत आहे. अर्जुन त्याच्यावर म्हणतो तुला जर तसं वाटत असेल तू लहानपणाची तन्वी आहेस तर ते आपण आता शोधून काढू, असं अर्जुन सायलीला सांगतो. चला तर भेटूया उद्याच्या भागामध्ये. ओके बाय प्रेक्षकांनो, धन्यवाद.